प्रत्येक जण कधी ना कधी प्रेमात पडतो आणि हे प्रथम सांगितले जाते. प्रेम कोणीही विसरत नाही. पहिलं प्रेम ते असतं जे प्रत्येकाच्या आयुष्यात एक नवीन अनुभूती आणते. पहिलं प्रेम हा आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक असतो. पण खूप कमी लोक भाग्यवान असतात की त्यांना त्यांचे पहिले प्रेम त्यांचे शेवटचे प्रेम असते. अशीच एक कथा आहे प्रीती आणि अमितची. प्रीती आणि अमित एकाच शाळेत शिकले. अमित 10वीत तर प्रीती 9वीत होती. दोघेही एकमेकांना पसंत करत होते, पण एकमेकांना हे सांगायची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. दोघांच्या डोळ्यात एकमेकांबद्दलचे प्रेम स्पष्ट दिसत होते. शाळेच्या संमेलनात दोघेही एकमेकांना रोज पाहत असत आणि दोघांच्याही चेहऱ्यावर हसू होते. जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होत्या आणि अमित प्रीतीला खूप मिस करत होता, कारण शाळा अजूनही बंद होती आणि ते एकमेकांना पाहूही शकत नव्हते आणि त्यांचे घरही एकमेकांच्या जवळ नव्हते. खूप विचार करून एक दिवस अमितने प्रीतीला फेसबुकवर शोधायला सुरुवात केली. कदाचित तिचे खाते असेल. दोघेही एकमेकांशी शाळेत कधीच बोलले नव्हते आणि सोशल मीडियावरही एकमेकांना फॉलो करत नव्हते. आता शाळा बंद झाल्या होत्या. अमित स्वतःला थांबवू शकला नाही. फेसबुकवर प्रीती नावाच्या अनेक मुली सापडल्या, पण तो शोधत असलेली प्रीती सापडली नाही. अमित खूप उदास झाला. प्रीतीला बघून तो खूप बेचैन होत होता, पण तो काहीच करू शकत नव्हता. दुसरीकडे प्रीती सुद्धा अमितला बघण्यासाठी शाळा उघडायची वाट पाहत होती. प्रीती 9वीत होती, म्हणून ती तिच्याकडे गेली. लोकांनी तिला फोन दिला नव्हता, त्यामुळे ती सोशल मीडियावर नव्हती. शाळा सुरू व्हायला अजून 15 दिवस बाकी होते. दोघेही एकमेकांना पाहण्यासाठी उत्सुक होते. शेवटी 15 दिवसांनी शाळा उघडली. दोघेही शाळेत जाण्यासाठी खूप उत्सुक होते. अमित शाळेच्या वेळेच्या 10 मिनिटे आधी गेला आणि शाळेच्या गेट बाहेर प्रीतीची वाट पाहत उभा राहिला. सर्व मुले एक एक करून शाळेत येत होती, पण तो आला नाही. प्रीतीला अजून दिसले. गेटवर उभा असलेला वॉचमन म्हणाला, "आत जा, आता गेट बंद होणार आहे." अखेर अमित काय करणार? तो आत गेला आणि वर्गाची बॅग ठेवली आणि प्रार्थनेसाठी असेंब्लीमध्ये गेला. त्याला खूप वाईट वाटलं की प्रीती का आली नाही. आज शाळेचा पहिला दिवस आहे. तिचं काय झालं असेल? अमितचे लक्ष पूर्णपणे प्रार्थनेकडे नव्हते. प्रार्थना संपली आणि सर्व मुलं आपापल्या वर्गात जायला लागली. तेव्हा अमितने पाहिलं की प्रीती तिच्या वर्गाच्या मागच्या बाजूला उभी होती. तेव्हा त्याला समजलं की प्रीती उशिरा आली असावी. तिला पाहून अमितला खूप आनंद झाला. अमित तिच्यावर खूप खुश होता. बोलायचं होतं. एकदा असं घडलं की अमित आणि प्रीती दोघांच्याही चेहऱ्यावर हसू फुललं होतं. दुपारच्या जेवणाची वेळ होती तेव्हा अमित प्रीतीशी बोलायचा प्रयत्न करत होता. म्हणूनच ती तिचा टिफिनही खात नाही. तो प्रीतीच्या वर्गाबाहेर चक्कर मारत होता की प्रीतीशी कधी बोलायची संधी मिळेल आणि तो तिला शाळेनंतर थांबायला सांगू शकेल. तेवढ्यात त्याला प्रीती वर्गातून बाहेर पडताना दिसली. ती एकटीच होती. संधी पाहून अमितने प्रीतीला सांगितले की शाळा सुटल्यावर कृपया थोडा वेळ शाळेच्या बाहेर बस स्टॉपवर थांब. त्याला पाहून प्रीती ठीक आहे म्हणाली आणि निघून गेली. शाळेची वेळ लवकर संपायची वाट बघत दोघेही आपापल्या वर्गात गेले. प्रीतीच्या मनात अनेक प्रश्न धावत होते. काय बोलणार अमित? काय बोलू त्याच्याशी? शाळेची वेळ संपली. सर्व मुले आपापल्या घरी निघून गेली. प्रीती आणि अमित देखील शाळा सोडून बस स्टॉपवर गेले. प्रीती तिथे पोहोचली तेव्हा अमित आधीच उभा होता. प्रीती त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. अमितचे हृदय खूप जोरात धडधडायला लागले. मग अमितने हिंमत एकवटून विचारले, "तू फेसबुकवर आहेस का?" ती म्हणाली, "नाही, माझ्याकडे फोन नाही." अमितने विचारले, "का?" तर प्रीती म्हणाली, "आता मी 9वीत आहे आणि मला माझ्या घरी फोन वापरायचा आहे." अमित म्हणाला, "ठीक आहे." मग दोघांमध्ये थोडी शांतता झाली त्यांच्यापैकी. मग अमितने विचारले, "आज शाळेत उशीर का आलास?" प्रीती म्हणाली, "माझी बस चुकली होती. मला उशीर झाला." तर प्रीती म्हणाली,
तू माझी वाट का पाहत होतीस? अमित किंचित हसला आणि म्हणाला, हो. मग अमितने विचारले, तू आता घरी जाणार आहेस तर मला तुझ्याशी बोलायचे आहे. तर मी तुझ्याशी कसा बोलू? तुझा नंबर द्या. प्रीती म्हणाली, तुला काय बोलायचं आहे? अमित म्हणाला, असं कोणीतरी हरकत नाही, पण तरीही बोलायचं वाटत असेल तर. अमित थोडा वेळ तिथेच थांबला आणि प्रीतीशी कसं बोलावं याचा विचार करत तो घरी गेला. तो प्रीतीला खूप मिस करत होता. दुसरीकडे प्रीतीला सुद्धा रात्रभर झोप आली नाही. तिला सगळं आठवत होतं, तिच्या आणि अमितमध्ये काय झालं होतं. बस स्टॉपवर आज पहिल्यांदाच दोघे एकमेकांशी बोलले. दुसऱ्या दिवशी पुन्हा दोघे शाळेत भेटले. दोघेही एकमेकांना परत पाहून आनंदित झाले. असे काही दिवस चालले. दोघेही थोडा वेळ बस स्टॉपवर भेटायचे आणि मग स्वतःहून जायचे. एक दिवस अमितला वाटलं, माझं काम झालं आणि मी असं जगू शकत नाही. आता मी प्रीतीला माझ्या मनाची गोष्ट सांगेन. मग काय, दुसऱ्या दिवशी जेव्हा तो बस स्टॉपवर प्रीतीला भेटायला गेला तेव्हा त्याने खूप हिंमत एकवटली. अमितातून खूप घाबरला होता की प्रीती काय बोलणार. बस स्टॉपवर प्रीतीला भेटल्यावर प्रीती त्याच्याशी बोलत होती. तिची परीक्षा. म्हणूनच अमित मध्येच म्हणाला, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. प्रीती म्हणाली, हो बोल. अमित गप्प झाला, त्याचे दोन्ही पाय थरथरू लागले. मग त्याने डोळे मिटले आणि पटकन म्हणाला, आय लव्ह यू. हृदय जोरात धडधडू लागले. तो काय म्हणाला ते समजू शकले नाही. अमित तिला बोलला, काहीतरी बोल. तुला माझ्याबद्दल काय वाटतं? प्रीती गप्प बसली. अमित म्हणाला, मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन. आणि तिथून निघून गेला. प्रीती तिथेच थांबली आणि मग थोड्याच वेळात आली. आणि ती पण निघून गेली. रात्रभर दोघांनाही झोप लागली नाही. प्रीती विचार करत राहिली, काय सांगू अमितला? हे सगळं बरोबर होतंय की अयोग्य? अमित उद्या प्रीतीच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत होता. दुसऱ्या दिवशी अमित शाळेत पोहोचला आणि आज प्रीती शाळेत आली नाही हे बघून तो अधिकच बेचैन झाला. प्रीती शाळेत का आली नाही, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात घोळत होते. तो कोणाला काही विचारूही शकत नव्हता. शाळेतील कोणालाही हे कळू नये आणि प्रीतीला काही त्रास सहन करावा लागेल असे वाटत नव्हते. तो फक्त प्रीतीचा विचार करत होता. त्याला अभ्यासात अजिबात रस नव्हता. शाळा सुटली की तो आधी बस स्टॉपवर गेला जिथे तो रोज प्रीतीला भेटायचा. तिथे काही वेळ उभा राहिला आणि मग उद्या जब प्रीती शाळेत येईल या आशेने उदास होऊन घरी निघून गेली. मग तो तिला सगळं विचारेल. दुसऱ्या दिवशी प्रीती शाळेत आली आणि शाळा सुटल्यावर ती अमितला त्याच बस स्टॉपवर भेटली. प्रीती येताच अमित तिला विचारू लागला, काय झालं, का तू शाळेत का नाही आलीस? प्रीती म्हणाली, काही उशीर झाला नाही. अमित म्हणाला, ती आधी उशिरा आली तशी उशिरा आली असती तर? प्रीती म्हणाली, नाही. खूप उशीर झाला होता कारण मी उशिरा झोपल्यावर उठलो. अमित हसायला लागला आणि मग विचारले, काय वाटले? मी तुला काल काहीतरी सांगितले होते. प्रीती गप्प बसली मग म्हणाली, काय सांगू? मला काही समजत नाही. अमित म्हणाला, त्यात एवढा काय विचार करायचा? मला माहित आहे. तू पण मला लव्ह यू. मी तुझ्या डोळ्यात पाहिलंय. प्रीती हसायला लागली. मग अमितला प्रीतीचे उत्तर समजले आणि म्हणाला, तुझे उत्तर समजले पण ऐक, मला तुझ्याशी बोलायचे आहे. मी कसे करू? तू सुद्धा नाहीस. एक फोन आहे. प्रीती म्हणाली, मला तुझा नंबर दे. माझ्या वडिलांचा फोन आल्यावर मी तुला कॉल करेन. पण त्या नंबरवर पुन्हा फोन करू नकोस. अमितने बरमटला आणि तिला माझा नंबर दिला. आणि दोघे आपापल्या घरी गेले. संध्याकाळी अमित प्रीतीच्या फोनची वाट पाहत होता. तो पुन्हा पुन्हा त्याच्या फोनकडे पाहत राहिला. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत प्रीतीचा कॉल आला नाही. दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर अमितने प्रीतीला विचारले, का फोन केलास? ते करू नका, ती म्हणाली. माझ्याकडे माझ्या वडिलांचा फोन नव्हता आणि मी फोनवर काय बोलू हे देखील मला समजत नव्हते.
तसेच ते दोघेही रोज शाळा सुटल्यावर भेटत असत आणि प्रीती अमितला कधी कधी फोन करून बोलत असे. एके दिवशी असे झाले की अमितच्या शाळेचा शेवटचा दिवस होता, कारण त्याची 10वीची बोर्डाची परीक्षा सुरू होणार होती आणि तो 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी निघणार होता. दोघेही आज बस स्टॉपवर भेटले. प्रीती होती. उद्यापासून अमित शाळेत येणार नाही याचं खूप वाईट वाटलं आणि अमितलाही खूप वाईट वाटलं. प्रीती अमितला म्हणाली, बोर्डाच्या पेपरसाठी चांगला अभ्यास कर. अमित म्हणाला, हो. अमितच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो म्हणाला, उद्यापासून मी तुला भेटू शकणार नाही. प्रीती शांत झाली आणि म्हणाली, असे दुःखी होऊ नकोस. फोन कर रोज. अमितला प्रीतीला मिठी मारायची होती, पण दोघेही बस स्टॉपवर होते. म्हणूनच अमितने काहीच केले नाही. फक्त प्रीतीचा हात धरून उभा राहिला. तो विचार करत होता की काश इथेच थांबेल आणि दोघेही कायमचे एकत्र राहतील. पण असे होऊ शकले नाही. प्रीतीची बस आली. अमित तिची हार मानायला तयार नव्हता. प्रीती त्याला खूप समजावत होती की जाऊ दे, घरी पोचायला उशीर झाला तर मम्मी विचारतील तू उशीर का आलास. अमित अजूनही तिचा हात सोडायला तयार नव्हता. त्याने प्रीतीचा हात धरला होता आणि बस निघून गेली. प्रीती म्हणाली, बघ बस पण निघाली आहे. आता दुसरी बस कधी येणार. अमित बस प्रीतीला पाहत होता. थोड्याच वेळात दुसरी बस पण आली. यावेळी प्रीती म्हणाली, प्लीज मला घरी जाऊ द्या. मला उशीर झाला तर खूप शिव्या दिल्या जातील. अमित म्हणाला, पहिले वचन दे की तू मला रोज फोन करशील. प्रीती म्हणाली, हो मी करणार. यावेळी अमितने प्रीतीचा हात सोडला आणि प्रीती बसकडे गेली. अमित तिथेच प्रीतीला बघत उभा होता. प्रीतीने बसच्या खिडकीतून बाय म्हटलं आणि मग बस निघून गेली. प्रीती अमितशी रोज फोनवर बोलायची. परीक्षेला 2 दिवस बाकी असताना अमितला प्रीतीला भेटायचे होते. एके दिवशी अमित प्रीतीला न सांगता त्याच बस स्टॉपवर शाळेच्या ड्रॉप ऑफवर गेला जिथे ते रोज भेटायचे. प्रीती त्याच बस स्टॉपवर शाळा सुटल्यावर घरी जाण्यासाठी ती आली. तिने पाहिलं की अमित बस स्टॉपवर आहे. अमितला दुरून पाहून ती खुश झाली. मग तिने ना उजवीकडे बघितले ना डावीकडे आणि पळत पळत बस स्टॉपवर पोहोचली. तिला खूप आनंद झाला. अमितकडे जाताच ती म्हणाली, तू इथे आहेस. काल तू मला फोनवर सांगितले नाहीस की तू येणार आहेस. अमित म्हणाला, कारण मला तुला सरप्राईज द्यायचे होते. म्हणून मी नाही बोललो. प्रीती म्हणाली, तू मला भेटायला आलास हे बरे झाले. मी तुला मिस करत होतो. खूप. अमित म्हणाला, हो. मी पण मिस करत होतो म्हणून आलो होतो. परीक्षेला फक्त 2 दिवस बाकी आहेत. भेटावं असं वाटलं. प्रीतीने विचारले, तुझा सगळा अभ्यास झाला आहे का? अमित म्हणाला, हो. सर्व काही जवळजवळ पूर्ण झाले आहे. ती म्हणाली, ठीक आहे. सर्व काही चांगले लिहा. तुला परीक्षेत चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. अमित हो म्हणाला. 2 दिवसांनी अमितचा पहिला पेपर होता. परीक्षेच्या 1 दिवस आधी अमितचा फोन तुटला. अमितच्या धाकट्या भावाने फोनशी खेळताना तो पाण्यात टाकला. अमितला खूप राग येत होता, कारण आता तो प्रीतीशी बोलू शकत नव्हता. ना त्याला आता दुसरा फोन येणार होता, कारण परीक्षा चालू होती, त्यामुळे त्याचे वडील त्याला आता दुसरा फोन देणार नाहीत. पलीकडे प्रीतीला पण खूप काळजी वाटत होती की काय झालं. आता अमितचा फोन का चालत नाहीये. मग तिला वाटलं कदाचित तो अभ्यास करत राहिला असता. मग त्याने फोन बंद केला असता. परीक्षा संपताच कदाचित अमित तिला भेटायला येईल याची प्रीती वाट पाहत होती. परीक्षा संपल्याबरोबर प्रीतीला भेटायला जायचे, असे अमितला वाटले होते. अखेर तो दिवस आला. आज अमितची शेवटची परीक्षा होती. परीक्षा संपल्यावर तो प्रीतीला भेटायला थेट बस स्टॉपवर जाणार म्हणून अमितला खूप आनंद झाला. आज त्याची हिंदी विषयाची परीक्षा होती. परीक्षेत पटकन पेपर संपवून प्रीतीला भेटायला जाण्यासाठी तो पटकन हात चालवत होता. पेपर संपला आणि तो पहिला वर्ग सोडून थेट त्याच बस स्टॉपवर गेला. शाळेला सुट्टी व्हायला अजून 2 तास बाकी होते. तरीही तो तिथे जाऊन प्रीतीची वाट पाहत होता.
ते 2 तास सुद्धा त्याला वर्षांसारखे वाटत होते. 3 वाजले. शाळेला निघायची वेळ झाली. प्रीतीला बघण्यासाठी अमितचे डोळे बेचैन झाले होते. तो तिची आतुरतेने वाट पाहत होता. शेवटी त्याला प्रीती बस स्टॉपच्या दिशेने येताना दिसली. प्रीतीची नजर दूरवरून अमितकडे गेली. तिला स्वतःला थांबवता आले नाही आणि ती अमितकडे पटकन पोहोचण्यासाठी पळू लागली. ती रस्त्याने धावत आहे याची तिला पर्वाही नव्हती. तेवढ्यात अचानक पलीकडून एक ट्रक प्रीतीच्या दिशेने सुसाट वेगाने येत होता. अमित काही करण्याआधीच ट्रक प्रीतीला मारले आणि निघून गेले. अमितला काही समजले नाही. तो काही वेळ तसाच उभा राहिला आणि प्रीतीच्या आजूबाजूला खूप गर्दी जमली. मग कोणीतरी ॲम्ब्युलन्स हाक मारली. अमित धावत प्रीतीच्या दिशेने गेला. तो तिच्याकडे जाणार होता. तिथे उभ्या असलेल्या लोकांनी त्याला अडवले. तो पूर्णपणे शांत होता. त्याला काय झाले ते समजले नाही. थोड्या वेळाने एक ॲम्ब्युलन्स आली आणि प्रीतीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. अमित तसाच उभा राहिला. काही वेळाने तोही हॉस्पिटलमध्ये गेला आणि प्रीतीची चौकशी करून तिच्या खोलीच्या दिशेने गेला. तिथे त्याला प्रीतीचे आई, वडीलही आलेले दिसले. अमित काही अंतरावर उभा राहिला. त्याने पाहिले की प्रीतीची आई रडत आहे. हे सर्व पाहून त्यालाही रडावेसे वाटले. काही वेळाने प्रीतीच्या खोलीतून एक डॉक्टर बाहेर आला. प्रीतीचे वडील डॉक्टरकडे गेले आणि त्यांना विचारले, माझी मुलगी कशी आहे? तो ठीक आहे, नाही का? डॉक्टर उदास दिसत होते. मग ते म्हणाले, आम्ही तुमच्या मुलीला वाचवू शकलो नाही. हे ऐकून अमित तिथून निघून गेला. काय बोलावे ते समजत नव्हते. बस स्टॉप पासून थोड्या अंतरावर एक बाग होती. तो गेला आणि खाली बसला. तो खूप रडायला लागला. तो प्रीतीला खूप मिस करत होता. तो विचार करत होता की प्रीती आज तिच्यामुळे त्याच्या सोबत नाही. आज ना तो तिला भेटायला येणार ना हे सर्व घडले असते. संध्याकाळ झाली होती. अमित वाहा तिथे बसून खूप रडत होती. तेवढ्यात कोणीतरी अमितला रडताना दिसले आणि त्याला विचारले, काय झाले, तू इथे बसून का रडत आहेस? अमित काही बोलला नाही. मग तो माणूस म्हणाला, घरी जा, खूप उशीर झाला आहे. तुझे आई वडील तुझी वाट पाहत असतील. तिथून उठून सावकाश चालत घरी आला. त्याची आई त्याला विचारू लागली की तो इतका वेळ कुठे होता आणि आजची परीक्षा कशी होती. अमित बरं आहे म्हणाला आणि परीक्षेनंतर मित्राच्या घरी गेला. असे म्हणत तो त्याच्या खोलीत गेला. त्याला स्वतःचा खूप राग आला होता. तो खूप रडला होता. तो स्वतःला माफ करू शकत नव्हता. तो फक्त असाच विचार करत होता की प्रीतीची ही अवस्था त्याच्यामुळेच झाली, हा सगळा दोष आहे. काही महिन्यांनी अमितचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागला. त्याने त्याचा निकाल पाहिला आणि तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. त्याच्या निकालावर तो खुश नव्हता. तो फक्त विचार करत होता की प्रीती असती तर तिचा निकाल पाहून किती आनंद झाला असता. अमित आता पूर्णपणे बदलला होता. आता तो कोणाशी जास्त बोलतही नव्हता, फक्त एकटाच राहायचा. त्याच्या पालकांनी त्याला पुढील शिक्षणासाठी वसतिगृहात पाठवले. तिकडे गेल्यावर अमित थोडा बदलत होता. आता तो बाकीच्या लोकांमध्ये थोडा मिसळायचा. पण तो प्रीतीला विसरला नाही, की स्वतःला माफ करू शकला नाही. तो आयुष्यभर प्रीतीला अपराधी समजत राहिला. त्याच्यामुळेच प्रीती त्याला कायमची सोडून गेली असा तो विचार करत राहिला.